नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये आज पनामा प्रकरणावर आपण तपशिलात आढावा घेणार आहोत. पनामा घोटाळा पुन्हा एकदा ऐश्वर्या राय यांच्या चौकशीमुळे चर्चेत आलाय आणि या संपूर्ण प्रकरणाशी बिग बी अमिताभ बच्चन यांचा सुद्धा संबंध आहे. दुसरीकडे युरोपमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढलं आणि ओमायक्रॉनचे रुग्ण सुद्धा वाढले, तसे ते भारतातही वाढले. भारतातला सोमवारचा ओमायक्रॉनचा आकडा होता म्हणजे आहे 160. याशिवाय कुपोषणाच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला एक आराखडा तयार करण्याचा आदेश दिलाय. बंडू साने हे मेळघाटातले याचिकाकर्ते आणि या याचिकाकर्त्यांनी 400 मृत्यू नोव्हेंबर पर्यंत झाल्याची ताजी आकडेवारी ही मेळघाटातली ही मुंबई उच्च न्यायालयाला सादर केली आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिले. याशिवाय वोटर कार्ड आता आधार कार्डाशी लिंक होणार आहे. लोकसभेमध्ये या संदर्भातलं सुधारित विधेयक हे सादर करण्यात आलं आणि त्यानंतर कायदा होईल आणि तो अंमलात आणला जाईल. सुरुवात करूया जेम विशेषला. पनामा प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची आज 6 तासाहून अधिक नवी दिल्लीमध्ये ईडीनं चौकशी केली. पनामा प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची चौकशी झाली. नवी दिल्लीमध्ये ही ईडीकडून चौकशी करण्यात आली. नोटिशीला उत्तर देण्यासाठी ऐश्वर्या राय नवी दिल्लीच्या ईडी कार्यालयात सोमवारी हजर झाल्या. नोटिशीला उत्तर देण्यासाठी ऐश्वर्या राय यापूर्वीही हजर व्हायला पाहिजे होत्या. त्यांना 2दा ईडीनं समन्स बजावलं होतं. ऐश्वर्याची सासू आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन आपल्या सुनेच्या ईडी चौकशीवरून राज्यसभेत चांगल्याच आक्रमक झाल्या. यावेळी सत्ताधारी नेते आणि जया बच्चन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील असा शाप जया बच्चन यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. त्यावेळेला चांगलीच चकमक उडाली. राज्यसभेतही हे संपूर्ण प्रकरण चांगलंच गाजलं. ऐश्वर्याची सासू आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेमध्ये एका वेगळ्याच मुद्द्यावर बोलत असताना ऐश्वर्या राय संदर्भात आपला संताप व्यक्त केला. राज्यसभेत या मुद्द्यावरून गदारोळ माजला. त्याचे काही दृश्य पण आपण बघूया. वेगवेगळ्या मुद्द्यावरून गदारोळ माजला. ईडीच्या चौकशीवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केला. त्याला सत्ताधाऱ्यांनी उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आणि त्यामुळे दोघांमध्येही चांगली शाब्दिक चकमक उडाली. पाहूया जया बच्चन काय म्हणाले. हम लोगों का आप लोग चलाइए. क्या बोल रहे हैं आप? What are you saying? Tell me what are you saying? Have the courage to stand up and speak and make such nasty remarks. I think you are not What interested. are you saying? I think you are not interested. I'm calling the next member. ये जो बोल गए ये आप रखेंगे? I think ये जो अभी बोल के गए वो आप रखेंगे? आपका जो I बोलना expect you to take action on the comment that he made about me and my children. आता प्रश्न असा आहे की अभिनय करणाऱ्या बच्चन कुटुंबानं शिपिंग कंपनी का काढली. आता हे फक्त बच्चन कुटुंबात सांगू शकते. मनी लॉन्ड्रिंगचे अनोखं उदाहरण असून ईडी या प्रकरणाकडे याच दृष्टिकोनातून पाहते. पनामा पेपर्स फुटल्यानंतर 930 शेल कंपन्यांची माहिती समोर आली होती. तब्बल 20,000 कोटींच्या कर चुकवेगिरीचं हे प्रकरण आहे.
पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे एसआयटी टीम मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांसह इतर एजन्सीचे अधिकारीही तपासात सहभागी झालेले आहेत। पनामा पेपर्स लीकचे जागतिक प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीकडून 2016 पासून तपास सुरू आहे। त्यांनी बच्चन कुटुंबाला नोटीसही बजावली। त्यांना आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम म्हणजे एलआरएस अंतर्गत 2004 पासून विदेशातून पाठवलेल्या रकमेचा तपशील देण्यास सांगितलं। बच्चन कुटुंबांशी संबंधित कथित अनियमिततेची इतर अनेक प्रकरणे केंद्रीय एजन्सीच्या नियंत्रणात आहे असंही अधिकाऱ्यांनी सांगितले। या संदर्भातला तपशील पाहूया। पनामा प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या राय अडचणीत। ऐश्वर्या रायच्या प्रकरणाचा अमिताभ बच्चन यांच्याशीही संबंध। अमिताभ बच्चन यांनी केल्या होत्या 4 शेल कंपन्या स्थापन। बच्चन यांच्या 4ही शिपिंग कंपन्या होत्या, ज्या शेल कंपन्या म्हणून आम्ही त्याचा उल्लेख केला। अभिषेक बच्चनला संचालक बनवण्यात आलं होतं। अभिषेकचा 1.5 महिन्यांपूर्वी ईडीनं जबाब नोंदवला। 2005 मध्ये ऐश्वर्या राय ब्रिटिश व्हर्जिन आयलंडवरील एका कंपनीत संचालक म्हणून नेमल्या गेल्या। ऐश्वर्याचे आई, वडील आणि भाऊ यांनाही संचालक बनवलं गेलं। ऐश्वर्या नंतरच्या काळात शेअर होल्डर बनली। शेअर होल्डर असलेली कंपनी 2008 मध्ये बंदही झाली। कर वाचवण्यासाठी ही शेल कंपनी स्थापन केल्याचा आरोप ईडीनं केला आहे। पनामा प्रकरण काही आजचं नाहीये। पनामा प्रकरणाची धागेदोरे ही भारतीय प्रसिद्ध व्यक्तींशी कशी जोडली गेली किंवा ही धागेदोरे ही कसे खणून काढले ईडीनं किंवा तपास यंत्रणांनी तेही पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून। काय आहे पनामा प्रकरण? तर पनामा पेपर्स मध्ये जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नोंद केली गेलेली आहे। फसवणूक आणि करचोरी करणाऱ्यांची नावे पनामाच्या यादीमध्ये उघड झाली। पनामा पेपर्स फुटल्यानंतर प्रथम माहिती ही जर्मन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। पनामा प्रकरणात 12,000 कागदपत्रे ही भारतीय प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित आहेत। पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर म्हणजे फुटल्यानंतर 930 शेल कंपन्यांची माहिती उघड झाली आहे। तब्बल 20,000 कोटींच्या कर चुकवेगिरीचं हे संपूर्ण पनामा प्रकरण आहे। ईडीनं पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। ईडीनं हा तपास सुरू ठेवला। 2016 मध्येही मोसॅक फोन्सेकाची कागदपत्र फुटली होती आणि या कागदपत्रांमध्ये 500हून अधिक भारतीयांची नावं होती। म्हणजेच मोसॅक फोन्सेक नंतर पनामा प्रकरण उघड झालं आणि यात बेनामी मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहार या सगळ्याच प्रकरणांची नोंद केली गेलेली आहे। व्होटर कार्ड हे आधार कार्डाची लिंक करण्यासंदर्भातला एक विधेयक हे लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं। इलेक्टोरल रिफॉर्म्स बिल म्हणून हे गणलं जातं। लोकसभेत कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सोमवारी सादर केलं। विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1991 मध्ये बदल करण्यात येणार आहे। निवडणूक सुधारणांच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं या बदलांना मंजुरी दिली होती। आता आपले मतदान कार्डही आधारला लिंक केलं जाणार असून या संदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1991 मध्ये बदल करण्यात येईल। सध्या ही बाब ऐच्छिक किंवा पर्यायी असल्याचं सांगण्यात येतं। म्हणजेच लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल। त्यामुळे
मतदाराची एक स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे. सर्वात मोठा बदल मतदार ओळखपत्राबाबत करण्यात येईल. या विधेयकाच्या मसुद्यात मतदार यादीतील बोगस मतदान रोखण्यासाठी मतदान कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यात येणार असल्याचं केंद्रानं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत हा कायदा सादर करण्यात आला, याचं विधेयक सादर करण्यात आलं. त्यावेळेला कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी आणखी या विधेयकासंदर्भात माहिती दिली आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही या विधेयकासंदर्भात आपली भूमिका मांडली. जो हमारे माननीय सदस्यगण ने इस बिल का इंट्रोडक्शन को अपोज करने का जो तर्क दिया है वो बिल्कुल निराधार है और उसमें जो सुप्रीम कोर्ट का जजमेंट का हवाला दिया वो भी बिल्कुल मिस इंटरप्रेट किया गया है. उन्होंने ना ही इस बिल का ऑब्जेक्टिव को सही तरीके से समझा है, ना इस तर्क जो दिया है वो सही है. हम एक कानून बनाने जा रहे हैं और इसके तहत लोगों को एक बराबरी दरवाजा और दर्जा देने जा रहे हैं. साथ साथ सर इसमें लेजिटिमेट स्टेट एम होना चाहिए, यानी कि इंटरेस्ट ऑफ द स्टेट होना चाहिए. तो बिल्कुल इस काम के माध्यम से आधार को इलेक्टोरल में लिंक करने से ये स्टेट का बिल्कुल इंटरेस्ट है. और सर फाइनली टेस्ट ऑफ प्रोपोर्शनैलिटी में बिल्कुल क्वालिफाई होते हैं. Aadhaar was only meant to be a proof of residence. It is not a proof of citizenship. In our country, only citizens are allowed to vote, sir. So if you are in a position where you are asking Aadhaar for voters, all you are getting is a document that reflects residence. It does not reflect any proof of citizenship. And therefore, you are potentially giving the vote to non-citizens. कायदा आणि न्याय मंत्रालयानं संसदेच्या एका समितीला सांगितलं की लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 14B मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून दरवर्षी मतदार नोंदणीसाठी 4 तारखा असतील. यामध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या संदर्भातला तपशील पाहूया. आता वोटर कार्डही आधारशी लिंक केलं जाईल. लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं गेलं. लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि 1951 मध्ये बदल प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तुमचे मतदान कार्ड आता आधारला लिंक होईल. तुमचे मतदान कार्ड आधारला लिंक ही बाब ऐच्छिक किंवा पर्यायी ठेवण्यात आलेली आहे. मतदाराची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याचा सरकारचा दावा. मतदार यादीतील बोगस मतदान रोखण्यासाठी मदत केली जाईल. मतदार यादी ही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. नव मतदारांना एका वर्षात 4 वेळेस ही संधी उपलब्ध करून दिली जाईल. निवडणूक आयोगाला विशेष अधिकार सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहेत. निवडणुकांसाठी कोणताही परिसर निवडणूक आयोग आपल्या नियंत्रणात घेऊ शकते. निवडणुकीच्या काळात शाळा ताब्यात घेण्याबाबत विरोधकांचा या मुद्द्याला मात्र आक्षेप आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत की युरोपात ओमायक्रॉनचं थैमान कसं सुरू आहे आणि भारतातही वेगानं कसा वाढतोय. ओमायक्रॉन कुठे जाऊ नका, पाहत रहा माझ्यासोबत जेम विशेष. भारतामध्ये ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढली आणि ती सोमवारी 160 अशी नोंदली गेली.
नवी दिल्लीमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचे रुग्ण वाढलेले आहेत. 11 राज्यात ओमायक्रॉन विषाणू हा पसरलाय. महाराष्ट्रात सर्वात जास्त 54 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रानंतर नवी दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण. महाराष्ट्रात रविवारी ओमायक्रॉनचे 6 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. 6 पैकी मुंबईत 4 निदान झालं. एकूण 54 रुग्णांपैकी सर्वात जास्त 22 रुग्ण मुंबईतील आणि भारतात सोमवारी 6,563 नवे कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाची संख्या सुद्धा भारतातली दिवसेंदिवस वाढते. आधी 2,500 आणि आता 6,500च्या आसपास ही संपूर्ण संख्या गेली. राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ओमायक्रॉन आणि वाढता कोरोना या संदर्भात आणखी माहिती दिली. त्यावेळेला गदारोळ सुद्धा झाला. WHO ने कहा कि ये वेरिएंट ऑफ कंसर्न है और उसके ऊपर डिटेल से स्टडी की जाएगी और WHO भी उसके ऊपर नजर बनाए रखे हैं और भारत सरकार की ओर से हम भी उसके ऊपर नजर बनाए रखे हैं. भारत में आज वर्तमान समय में 161 केस पाया गया है. ओमिक्रॉनचा व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटच्या जवळजवळ 5 ते 6 पटीने वेगाने वाढतो आणि हे आता जगात सर्वत्र दिसून आलेलं आहे. जगामधल्या 70-80 देशांमध्ये याचा प्रसार झालेला आहे. आज अमेरिका, ब्रिटन, साऊथ आफ्रिका अशा देशांमध्ये 4थी 5वी लाट येण्याची चिन्ह दिसत आहेत. किंबहुना साऊथ आफ्रिकेमध्ये आणि ब्रिटनमध्ये तर पुढची लाट आल्याचं जाहीरही केलेलं आहे. त्या पद्धतीचे निर्बंधही तिथं लागू करण्याचे जाहीर केलेलं आहे. असा तो वाढत राहिला तर साधारणतः जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला एक मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढून 3री लाट येईल हे निश्चितच. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सध्या या ओमायक्रॉनचा फक्त प्रसाराचा वेग जास्ती आहे परंतु त्यांनी मृत्यूदर फारसा वाढत नाही. पण जर पुढच्या काळामध्ये कोमॉर्बिड कंडिशन्स असलेल्या लोकांना, वयोवृद्ध लोकांना किंवा काही दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांना किंवा आजार असलेल्या लहान मुलांना जर ओमायक्रॉनची बाधा झाली तर निश्चितच मृत्यूदरही वाढू शकतो. ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे जगातील पहिला मृत्यू ब्रिटनमध्ये झाल्यानंतर या देशावर संसर्ग वाढीनं भीतीचं सावट निर्माण झालंय. हा संसर्ग इतक्या वेगानं पसरत आहे की लवकरच ब्रिटनमधील सर्व रुग्णालय भरून जातील असा इशारा ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी दिला. संसर्ग वाढीनंतर ब्रिटनमध्ये लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या महिन्या अखेरीपर्यंत सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संसदेत बोलताना आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी ओमायक्रॉनचा संसर्ग अत्यंत वेगानं वाढत असल्याचं सांगितलं. हा विषाणू इतक्या वेगानं पसरत आहे की ब्रिटनमधली सर्व रुग्णालय भरून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता विषाणू विरुद्ध लसीकरण अशी नवीन शर्यत सुरू झाली आहे. या ओमायक्रॉनला रोखण्यासाठी ब्रिटनच्या सरकारनं ख्रिसमस नंतर 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनची योजना अंमलात आणण्याचं ठरवलं आहे. युरोपात ओमायक्रॉनची साथ जोरात सुरू आहे. ब्रिटनमध्ये 15 डिसेंबरला 78,600 इतक्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली होती. दिवसाला दुपटीनं ही साथ पसरते आहे. 20% केसेस ओमायक्रॉनच्या आहेत. हे असं सुरू राहिलं तर पुढील महिन्यात ओमायक्रॉनचे 10 लाख लोक रुग्ण होतील. ब्रिटन सरकारचा हा अंदाज असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शशिकांत अहंकारी यांनी सांगितलं. ते भारतीय असून सध्या लंडनमध्ये अभ्यासासाठी वास्तव्यास आहेत. भारतामध्ये आपल्याकडे लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचं प्रमाण अजूनही 2 आकड्याच्या वरती गेलेले नाही. आपली फारच परिस्थिती गंभीर आहे. लसीकरण कसं वाढवावं लागेल, कळवावं लागेल. आणि आता सगळंच आपल्याकडे सुरू आहे, शाळेपासून सगळ्या गोष्टी. आता इथे ब्रिटनमध्ये उलट त्यांनी बंद करून ऑफिसेस वगैरे वर्क फ्रॉम होम केलेलं आहे. त्यांना कंट्रोल आणायचा आहे सगळ्या गोष्टींमधला. तो आपण आपल्या देशामध्ये पण कसा आणता येईल असं बघितलं पाहिजे. 20% केसेस हे आता ओमिक्रॉनचे आहेत असं आरोग्य खात्याचं इथलं म्हणणं आहे. ओमिक्रॉनच्या केसेसमध्ये आता वेग जो आहे, वाढीचा वेग जो आहे तो दिवसाला डबलपर्यंत गेलेला आहे. एकूण केसेस ब्रिटनमध्ये सध्या ओमिक्रॉनच्या 10,000च्या वरती आहेत. अशा परिस्थितीनं जर ही साथ चालू राहिली तर ब्रिटन सरकारच्या मते
डिसेंबर एंडपर्यंत 10 लाख रुग्ण या ठिकाणी होतील. ब्रिटनमध्ये लसीची मात्रा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. ब्रिटनमध्ये पहिल्या लसीची मात्रा 89%, तर दोन्ही लसींची मात्रा घेतलेले 81% नागरिक आहेत. ग्रीससह युरोपमधील काही देशांनी 5 ते 11 या वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग आणि आगामी नाताळच्या सुट्ट्यांचा काळ यामुळे लसीकरण मोहिमेला सर्व देशांनी वेग दिला. इटली, हंगेरी आणि स्पेन या देशांनीही लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. संसर्ग वाढीमुळे पालकही आपल्या मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही असून ग्रीसमध्ये 30,000 जणांनी त्यासाठी नोंदणीही केली. ग्रीसमध्ये 14 डिसेंबरला एकाच दिवशी कोरोना संसर्गामुळे 130 व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यूंची आकडेवारी आणखी वाढते. ब्रिटनमध्ये तातडीचे उपाय केले जात आहेत. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी तातडीचे उपाय पंतप्रधानांकडून होत आहेत. कुपोषणासंदर्भात एक महत्वाचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयानं दिला. राज्यातील कुपोषणाची समस्या केवळ आरोग्य विभागाकडून सोडवली जाऊ शकत नाही, कारण तिथल्या सर्व समस्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. शिक्षणाची वानवा, बेरोजगारी, प्राथमिक वैद्यकीय सोयीसुविधा, जनजागृती इत्यादी गोष्टीत प्रचंड सुधारणेची गरज आहे असं न्यायालयानं म्हटलंय. राज्यातील संपूर्ण यंत्रणेनं तिथं एकत्रित काम करावं असा अहवाल मेळघाटातील समस्येबाबत पाहणी दौरा करणाऱ्या डॉक्टर चेरिंग दोर्जे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सादर केला. यंदाच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मेळघाटात सुमारे 400 मुलांचा कुपोषणानं मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी न्यायालयात दिली. त्यावर डॉक्टर दोर्जे यांच्या अहवालावर सर्व संबंधित विभागांनी अभ्यास करून एक कृती आराखडा तयार करावा असे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले. पुढील सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब केली गेली आहे. या संदर्भात डॉक्टर आशिष सातव जे या संपूर्ण याचिकेचा एक भाग म्हणून सातत्यानं या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत त्यांचीही प्रतिक्रिया आपण ऐकूया. आणि जनस्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉक्टर अभय शुक्ला यांनीही या समस्येबाबत आपली भूमिका मांडली, तीही पाहूया. माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू, माता मृत्यू जर कमी करायचं असेल तर केवळ आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ करून जमणार नाही, तर एक सर्वसमावेशक असं होलिस्टिक अप्रोच असा घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा वाढविणे, सकस आहार देण्याची योजना असायला पाहिजे, सोबतच रोजगार हमी योजना व्यवस्थित पद्धतीने चालला पाहिजे, लोकांना रोजगार मिळायला पाहिजे, लोकांचे हक्क आहे ते त्यांना मिळायला पाहिजे, रेशन कार्ड मिळालं पाहिजे, जातीचा दाखला मिळाला पाहिजे, ट्रान्सपोर्टची व्यवस्था सगळीकडे व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने एक होलिस्टिक अप्रोच घेऊन यासाठी काम करावं लागेल. आणि मेळघाटातील जे कुपोषण आहे, अतितीव्र कुपोषणाचा दर हा जवळपास 20% आहे. तो आफ्रिकन देशांपेक्षाही खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये मुख्य कारण गरिबी, अज्ञान आणि शेतीमध्ये न पिकणार असं जे सकस आहार मिळायला पाहिजे ते त्यातनं मिळू शकत नाही. त्यामुळे इथले मुलं कुपोषित होतात. ते होण्यासाठी कम्युनिटी बेस्ड अप्रोच घेणं फार गरजेचं आहे. एकूण ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवेची कमतरता आणि विशेष करून स्पेशलिस्ट डॉक्टर जे आहेत ह्यांची वानवा हे फक्त मेळघाटमध्ये नाही तर महाराष्ट्रभर आहे. आणि जे सरकारी आकडे आहेत त्याच्यानुसार जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स पाहिजेत, उदाहरण बालरोग तज्ज्ञ जे बालमृत्यू दर कमी करण्यासाठी खूप महत्वाचे असतात, त्यांची स्पेशलिस्ट डॉक्टर्सची 64% पदे रिक्त आहेत महाराष्ट्रभर. कोविडच्या काळामध्ये ही परिस्थिती अजून गंभीर झालेली आहे, ज्याचा बालमृत्यू आणि कुपोषणाशी संबंध आहेत. असे 2-3 मुद्दे मी सांगतो जे जन आरोग्य अभियानाच्या सर्वेक्षणातून पुढे आलेले आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जो सर्वे झाला त्याच्यामध्ये एक तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जे मुलांच्या आरोग्यासाठी एक महत्वाचा कार्यक्रम आहे, तो जवळजवळ पूर्णपणे कोविडच्या काळामध्ये बंद पडला, कारण ते सगळे डॉक्टर्स जे होते त्यांना कोविड ड्युटीवर लावलं गेलं. वेळ झाली जय विशेषमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.